मॅडम या लवकर तुमच्यासाठी पुढे नाव लिहिली का मॅडम? नाव घेतले चौघांची नाही, दोघांची नाही. नाव सांगा, नाव त्यांची सांगा. राजेश पवार, यशवंतराव काका लिफ्ट नसली तर पायरीवर जावं लागतं. थांबा जरा. साहेबांनी सांगितलं तर ऐका, लिफ्ट चालू आहे का बघ. तुषार बाहेरच इथंच बाकी थांबा. हो दादा. हो त्यांना साईडला सरळ सांगा ना. त्यांना यांना हो यादव साहेब बाजू सरा ना थोडं. वैभव कॉडले आमचं हे माझ्या बरोबरचा कोण आहे? नाही तू नाही, आमचा हा तो आपला काय हा हा लांबडा कृष्णा जाऊन करतो. नाही इकडे असं जाऊ नका अजिबात. याबद्दल काय शिवसेनेचा पाटील अशोकराव पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी. पण काका या सगळ्या प्रक्रियेत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवलेलं आहे का? नाही, तसं काल संध्याकाळी सुद्धा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिवेंद्र बाबा, मत्तन बाबा, संजीव बाबा आणि मी स्वतः आमची काल रात्री बैठक झाली. आम्ही त्यांना विनंती केली होती की आमचं इलेक्शन पूर्वीचं आमचा अलायन्स आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं इलेक्शनच्या पूर्वीचा अलायन्स आहे. त्यामुळं जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी पहिलं 2.5 वर्ष आम्हाला द्या आणि नंतरची 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. पण बाबांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीत चर्चा करतो आणि तुम्हाला या संदर्भातला काय असेल तो रात्री मेसेज देतो. पण आम्ही बराच वेळ वाट बघितली, रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही वाट बघितली. इव्हन आम्ही आत्ता सकाळपर्यंत आमचे उमेदवार ठरवले नव्हते, त्यासाठी की सकाळीसुद्धा काही मेसेज येऊ शकतो आपल्याला, म्हणून आम्ही सकाळपर्यंत उमेदवार ठरवले नव्हते. आम्ही आत्ता 9:30-10 वाजता लेखीला ज्यावेळी आम्ही पोचलो आमचे सदस्य घेऊन, त्यावेळीच आम्ही आमचे उमेदवार तिथं बसून फायनल केले. आम्ही उमेदवार हे आधीच फायनल केले नव्हते, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो. पण दुर्दैवाने काही निरोप आला नाही, त्यामुळं मग आम्ही आमचे
अर्ज दाखल केले. भाजपकडनं जे उमेदवार भरलेले आहेत अध्यक्षपदासाठी प्रियाताई शिंदे या शिवसेनेचे आमदार आहेत, आपले महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. मग भाजपनं ऑपरेशन लोटस राबवलं आहे का? पळवापळवी केली आहे आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य फुटलेत शिवसेनेचे अशी माहिती आहे. निश्चितपणाने राष्ट्रवादीचे 2 सदस्य आमचे त्यांनी उचलून नेलेले आहेत 2 दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी. ठीक आहे, आम्ही व्हीप बजावलेला आहे. व्हीपनुसार सदस्यांना मतदान हे कंपल्सरी करावं लागेल. जे पक्षाचा व्हीपचा अनादर करतील सदस्य साहजिक आहे, पक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई भविष्यामध्ये करतो. साहेब एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम सध्या आता भाजप करते असं दिसतंय. कारण एक सातारा शहर पोलीस स्टेशनला मध्यरात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदस्यावर. त्याला उचलण्यासाठी काही वेळापूर्वी इथं LCBचे अधिकारी इथे या ठिकाणी आले. हे खरं आहे की काल रात्री 2 जणांच्या विरुद्ध आमच्या त्यांनी ह्या सदस्यांचं अपहरण करण्यात आले असं त्यांच्या घरच्या लोकांच्यावर दबाव आणून खोटी FIR किंवा खोटी तक्रार अर्ज SP-कडे दिला होता. पण आम्ही रात्रीमध्येच ते सदस्य पोलीस स्टेशनला, एक सदस्य आम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला हजर केला. त्यांनी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन जबाब दिला की मी माझ्या मर्जीनी आणि स्वखुशीने मी ह्या पक्षातूनच निवडून आलो, त्यामुळं मी ह्या पक्षातल्या लोकांच्या बरोबर गेले काही दिवस आम्ही सहलीला गेलो होतो. त्याच पद्धतीने दुसऱ्या सदस्यांनी वाई पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन साधारण 2:30-3 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तिथं की मी वाईमध्येच आहे आणि माझ्यावर हे माझं सगळं म्हणजे मतदानाचा हक्क डावाला जावा म्हणून कोणीतरी माझ्यावर हे खोटे आरोप करून हे केलेले. त्यांनी रात्री पोलीस स्टेशनला हजर होऊन तसा जबाब दिलेला आहे. त्याची पोच आमच्याकडे आहे. दहिवडीची माझ्याकडे अजून काही कल्पना आलेली नाही. पण जे रात्री आमच्याकडे 2 आले ते दोन्ही सदस्य की ज्यांचं अपहरण केलं म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या कुणाच्या तरी नावाने खोटे नाटे अर्ज दाखल केले होते. मला माहीत नाही मी कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा आहे ते पण मला माहीत नाही. फक्त पोलीस रात्री त्या मंडळींना शोधण्यासाठी एक बापू शिंदे आमचे म्हणजे दिनकर महादेव शिंदे आणि दुसरा सदस्य आमच्या ऋतुजा शिंदे, विराज शिंदेच्या पत्नी, या दोघांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले होते. पण त्याचा निस्तारा रात्री झालेला आहे. आता आपल्याकडे सदस्य संख्या किती आणि आता ते आता तुम्हाला जे काही आहे आकडेवारी अध्यक्ष 100% आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष बाजूला घ्या त्यांना. सदस्य आज जाताना जरा रस्ता सोडा. हे पटकन पटपट 2-3 पानं काढून घ्या ना. जाऊ गाडी आली व्यवस्था झाली.
अध्यक्ष कोणाच होणार अध्यक्ष भाजपचा, उपाध्यक्ष भाजपला, आम्ही भाजपचं. माझी कोणाला टेन्शन घेऊ नका. मोबाईल एक मिनिट बाजू सर का बाजू सर का सदस्य जसे शिवसेनेचे सदस्य या गाडीमधून आलेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी काय सांगाल सर्व आपले पाच लोकांचं पण दोष केला.
आहेत आजी संपर्क नमस्ते काय विश्वास आहे तुम्हाला पुरोगामी विचाराचा विजय होईल. चला गर्दी प्लीज काढा गर्दी चला बाजूला चला नाही ऍक्च्युली आता मी ड्रेसिंग करायला आलो होतो. बरं. जखम बघितली. फ्रॅक्चर आहे? फ्रॅक्चर नाही वाटत, पण नंतर आपण ड्रेसिंग एक्सरे करून घेऊया. पण बरं. आता तरी जखम ड्रेसिंग केलेली आहे बरं. आणि स्टेबल आहे. रक्त आले रक्त आले का रक्त आलेलं आहे नाही आता काय झालं हे एक्झॅक्ट सिच्युएशन मला माहित नाही नाही मला फक्त एवढं सांगा रक्त किती आलेलं आहे रक्त शर्टावर डाग आणि ते इंजुरी काय झाली ते सांगाल का स्पेसिफिक म्हणजे हाताला पोटाला हाताच्या बोटाला म्हणजे इंडेक्स फिंगरला लागलेलं इंजुरी आहे. फक्त कशामुळे झालं हे आपण आता सांगू शकत नाही. बीपी लो झालं असं काही. ब्लड प्रेशर वाढलं होतं. रक्त तर आले. हा रक्त आलं होतं. आता काय बरं. परिस्थिती आहे? आता स्टेबल आहे. ब्लड प्रेशर आता थोडं स्टॅबिलाइज केलेलं आहे. नाही तुम्ही डॉक्टर आहात अशा ज्यावेळेस घटना होतात असं ज्यावेळेस लागतं रक्त येतं तर त्यावेळेस काहीतरी मोठं घडलेलं असतं त्याच्यामुळेच रक्त येऊ शकतं काहीतरी मोठं घडलेलं आहे ठीक आहे येस थँक्यू शिवसेना राष्ट्रवादी आहे का माणूस रे निवडीबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे की आज जो इथे आम्ही सभागृहात गेल्यानंतर आमच्या ज्या उमेदवार इथून उचलले गेले त्यांची काही चुकी नसताना त्यांना आज उचललं इथून. दुसरी गोष्ट तिसरा उमेदवार आमच्या बरोबर असताना त्याला दंडपशाहीने त्याला हाताला धरून त्याला बाहेर ओढून घेतल्याने त्याला टॉर्चर करून त्याला चिमटे काढून अक्षरशः आम्ही डोळ्यानं बघितले. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण तरी त्याला चिमटे देऊन त्याला कारणीभूत करायला लावलं सही करायला मजबूर करलं आणि पहिलं दुसरी गोष्ट सभागृहामध्ये प्रत्येकाला नियम असतो की प्रत्येकाला तिन्ही गट असो 2 गट असो सगळ्यांना समसमान नियम पाहिला असलाच पाहिजे. पण आम्हाला सांगण्यात आलं की पहिल्या हातवर करतील तोच नियम गृहीत धरला जाईल. दुसरी गोष्ट आज परत रिपीट 3 वेळा त्यांनी आमचे हे झाल्यानंतर 3 वेळा त्यांना परत विचारलं गेलं की तुम्ही हात वर करून कोणाला अजून सांगायचंय का. मग हा नियम आम्हाला का लागू नाही त्यांनाच लागू झाला हा नियम. ही दंडशाही विरोधात आमचा पूर्ण आवाज आहे आणि तो आम्हाला लोकशाहीचा आम्हाला त्याचा न्याय पाहिजे. आम्हाला जनतेने आम्हाला न्याय द्यावा. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष कोण नेले सामील आहे.
म्हणजे प्रशासन चालू असल्यामुळेच आमचा पराभव झाला. तर आज सुद्धा विजयच आहे. नाही एक ऐका तुम्हाला सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न असा आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे राज्यात एकत्र आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. राज्यात एकत्र आहे. जर भाजपनी अशा पद्धतीने वागलं असेल तर तुम्ही तुमच्या नेते मंडळींना असं म्हणणार आहे का की राज्यातनं सरकारच्या मधनं तुम्ही बाहेर पडा, असं तुम्ही म्हणणार आहे का? आता वरती एका म्हणजे तुमचे नेते वरती एकत्र आणि खाली असं साहेबांच्यापासून लक्ष्मण तात्यांच्यापासून सोबत कैलासवासी सुभाषराव देशमुख असतील त्यांच्यापासून आजपर्यंत आम्ही अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष बघितले, जिल्हा परिषद सदस्य बघितले, परंतु आता बाजार कधी झडपीत झालेला नाही. अशा पद्धतीची निवड एक मिनिट माझा हात तुमच्या प्रश्नाचं उत्तर साहेबांचा हात आहे. मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का? आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का? हा त्यांनी उत्तर द्यावं. असं जर हात लावायचं असेल आमच्या पालकमंत्र्यांना पोलीस प्रशासनानं ज्यांच्या तक्रारीवरून आमच्या दोन सदस्य उचलले आणि हा फोटो काढा उद्या. बघा जिल्हा परिषद साताऱ्याच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातून आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्याने अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्षाचा जाऊन अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथंच आहे. आणि एवढं करून पण मला मागायचं कळलं की म्हणजे मला पळवून मी माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला. असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं सभागृहात तर 2 लोकांना अटक दाखवली. ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झालं ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य यांना आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्यांना हिथं दमदाटी केली. इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे मुस्लिम स्वतः म्हणजे त्याला घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोडके नगराध्यक्ष, त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले. फिरोज पठाण
त्यांचा काय संबंध ते सदस्य नाही ते कसे आत आले. त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना तिथं ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरून पाटील साहेब होते, आम्ही होतो. आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो, म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं. आम्ही बाहेर थांबलो तिथं. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3-3 वेळा विचारलं हातवर करायचं आणि हातमध्ये काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्याने हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला. याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे हे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध तिने अपहरणाचा तक्रार केली ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं. आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस. मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले. आबांना 4-4, 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. ज्यांचं त्यांना भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणानं उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला तिने, पोलीस बळाचा 100 साध्या वेशाची. जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली ती. आणि मी एक सांगतो, आता भाजप बोलताशा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे 37 सदस्य होते, आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्याने? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेतलं बहुमत दिलं होतं. जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्यांना क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. पुढं खूप मोठ्या निवडणुका येणार आहेत इथनं पुढच्या काळामध्ये. त्यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, माननीय आबा इथं आहे, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागं ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो आणि जिल्ह्यामध्ये याचे कडक पडसाद आपल्याला उमटतील. मान्य आबा आपल्याशी बोलतील. आबांचं उद्या मग आबा बोलतायत. आबा, तुमच्या सदस्यांबाबत तुम्ही व्हीप जारी केला होता, काही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं असं कळतंय, तर याबाबत काही कारवाई तुम्ही करणार आहात का पुढे? सदस्यांच्या पात्रतेची कारवाई ही निश्चितपणानं होणार आहे. ज्या पद्धतीनं आता पालकमंत्र्यांनी सांगितलं की मेजॉरिटी आमची होती, परंतु या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतच्या राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले,
परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संहिता घालून दिली त्या संहितेला सुद्धा आज काळिमा फासला गेला. इतकं मेजॉरिटी होती, लोक आमची ठाम होती आणि पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून म्हणजे जी व्यक्ती 5:30ला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देते स्वतः फिजिकली त्या व्यक्तीच्या नावानं परत 6:30ला खोटा गुन्हा आणि दाखल केला जातो. 2 सदस्य आमचे की त्यांनी ह्यांना उचलून नेलं, त्यांचा खुनाचा प्रयत्न अपहरण करून करायचं चालवलंय अशा पद्धतीचा गुन्हा खोटा दाखल केला आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली. 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला वाटतं. हाच प्रश्न अशी जर घटना आपल्या सातारा जिल्हा परिषद घडत असेल तर आपण सरकारमध्ये का राहावं, असल्या भाजपच्या लोकांबरोबर का राहावं हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. भारतीय जनता पार्टी एक मिनिट साहेब पुढे आजचा निकाल लोकशाहीतून 33 आणि 32 झालेला आहे. एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडूनच आलेली आहे आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर ते केलेलं षडयंत्र आहे. त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत आणि ऐका सामील आहेत. विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीच्या द्योतक नाही. कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही. ते भाजपने करून दाखवलंय आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं की अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत. परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणे निषेध करतो. पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे, मी ठामपणे सांगतो. आता आपल्याला एकच सांगतो, दादा तुम्ही मी आता आपल्याला एकच सांगतो, सुरुवात आजच्या प्रसंगातनं प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा शेवट करेल. सर शेवट आकडे काय राहिले? 30 ते 30 भाजपकडनं 30 ते 30. एक मिनिट 30 मध्ये 2 आमचे कोर्टा पोलीस स्टेशनला नेले आणि शेवटच्या उमेदवाराला शेवटचा सदस्य जो होता कामेश कांबळे तो अजिबात हात वरती करत नव्हता. आमच्या सदस्याला जबरदस्ती हात वरती करायला लावले. भाजपच्या राज्यात पालकमंत्री नाही, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्र्याच्या हाताला लागतंय, पालकमंत्र्याचं रक्त बाहेर येते, तर अशा भाजपच्या राज्यामध्ये आपण सत्तेत राहावं असं वाटतं का? आबा तुम्ही किंवा शंभूराज देसाईंना असं वाटतं आम्ही का? आता रविवारी मुंबईला जातोय. मी हा सगळा इतिवृत्तांत माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या पहिल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं हा सगळा इतिवृत्तांत भेटून समक्ष मी शिंदे साहेबांना सांगणार आहे. मान्य आबा सुनेत्रताई वहिनी साहेबांना आणि तटकरे साहेबांना हे सांगतील. आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही सगळी हकीकत सांगू कशा पद्धतीने हे घडलं आणि त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. दादा तुमच्या हाताला नेमकं कसं लागलं? मला त्या गर्दीत काहीच कळालं नाही. जेव्हा मला दुखायला लागलं, रक्त पडायला लागलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं कापल्यासारखी जखम झालेली आहे. म्हणून तात्काळ माझा एक बॉडीगार्ड माझ्याबरोबर होता, तिनं रुमाल काढून दिला. त्या रुमालाने मी तो हात दाबून धरला, रक्त थांबू दिलं तिथलं आणि ही सगळं संपल्यानंतर मग मी डॉक्टरला बोलून ते स्वच्छ करून घेतलं आणि डॉक्टरने त्याला बँडेज केलं. तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? या तुम्हाला जे लागलंय, तुम्हाला रक्त आले दादा, तर तुम्ही तक्रार दाखल मी करणार आहे सांगतो ना तुम्हाला, याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट आम्ही तिघ जण मिळून करू जिल्ह्यात. चला, धन्यवाद. आमदार शंभूराज देसाई साहेबांचा
पक्षाची गद्दारी करणाऱ्यांचा शंभूराज अंगार है, शंभूराज अंगार है, नामदार शंभूराजांचा, नामदार शंभूराजांचा. शंभूराज वाघ आहे, शंभूराज वाघ आहे. हा इशारा आम्ही देतोय आणि मला वाटतं की आज जनता आमच्या बरोबर आहे, कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्या आघाडीचाच झाला असता. हे त्रिवार सत्य होतं पण पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आणि आमची मागणी आहे जे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळालं पाहिजे जिल्हाधिकाऱ्याच्या निवडणूक प्रक्रियेला आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्रिमाइसमध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि तशा प्रकारचे सगळे पुरावे घेऊन आम्ही कोर्टामध्ये लढाई तर जिंकू पण रस्त्यावर सुद्धा जिंकू एवढा इशारा आम्ही देतो. जसं म्हटले तसं पोलिसांच्या बळाचा मी वारंवार मगाशी माझं मनोगत सांगताना जो उल्लेख केलाय, पोलीस त्यांचे मी म्हणलं तसं घरगाड्यासारखे दोषी यांना तात्काळ निलंबित करावं अशी सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी आज 2 मंत्री आम्ही या ठिकाणी करतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय आम्ही मंत्रिमंडळासमोर नक्की मांडू. पण लोकांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्यातल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना युतीच्या वतीनं पोलीस अधीक्षक तुषार दोशींना तात्काळ निलंबित करावं ही आमच्या आज या आमच्या युतीची या ठिकाणी मागणी आहे. आबा बोलतील. अरे जरा आपसात बोलू नका ना. या जिल्ह्याच्या दृष्टीनं एक अतिशय काळाकुट्ट दिवस आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खरं तर या जिल्ह्यानं राज्याला नेतृत्व दिलं, देशाला नेतृत्व दिलं आणि दुर्दैवानं राजकीय जो इतिहास आहे या इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय घृणास्पद प्रकारे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खर तर पूर्वी होते, आज जसे तसे पूर्वी होते. अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, या जिल्ह्याला विकासात्मक दिशा देण्याचं काम केलं. त्याच सातारा जिल्ह्यामध्ये दुर्दैव म्हणजे मेजॉरिटी आमची असताना खोटे नाटे गुन्हे दाखल केले. बर मला सांगा, ज्या व्यक्ती अब्स्कॉन्डिंग आहे म्हणले ती व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन सांगते समक्ष इन कॅमेरा या पुरोगामी सातारा जिल्ह्याला किंबहुना जो जिल्हा कैलासवासी चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्याच्या दृष्टीनं एक अतिशय काळाकुट्ट दिवस आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खरं तर या जिल्ह्यानं राज्याला नेतृत्व दिलं, देशाला नेतृत्व दिलं आणि दुर्दैवानं आज या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं आसुरी सत्ता मिळवण्याचा जो प्रयत्न झाला हा जिल्ह्याच्या राजकीय जो इतिहास आहे या इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय घृणास्पद प्रकारे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खरं तर या जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय संघर्ष झाले,
अनेक पक्ष पूर्वी होते, आज जसे तसे पूर्वी होते. अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, या जिल्ह्याला विकासात्मक दिशा देण्याचं काम केलं. त्याच सातारा जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं जे याच्यापूर्वी कधीही घडलं नाही, कधीही नाही, म्हणजे तुम्हालाही पत्रकारांना कल्पना आहे की अशी घटना याच्यापूर्वी या जिल्ह्यामध्ये कदापिही घडली नाही. ती घटना आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे राजकारण आज या ठिकाणी केलं त्यामुळे या जिल्ह्याची मान शर्मेनं खाली गेली असं म्हणलं तर वावगं होणार. खरं तर आमची मेजॉरिटी होती. लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं आणि दुर्दैवानं आज मेजॉरिटीचा विचार न होता पोलीस बळाचा, प्रशासनाचा प्रचंड वापर करून, म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही राज्याचे दोघं मंत्री आहोत, खासदार आहेत, आमदार आहेत, आम्ही एवढी मंडळी जबाबदार तिथं असताना सुद्धा प्रशासनानं आमच्या सारख्यांवर दांडगावा करावा याच्यासारखं दुर्दैव असूच शकत नाही. यासाठी काय केलं पाहिजे आपण? यासाठी म्हणजे आजची ही घटना माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे वाटतं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला ही घटना बिलकुल आवडणार नाही. या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस आजच्या या निवडीचा निषेध करेल अशा पद्धतीचं कार्य आज या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे मेजॉरिटी आमची असताना खोटे नाटे गुन्हे दाखल केले. बर मला सांगा, ज्या व्यक्ती अब्स्कॉन्डिंग आहे म्हणले ती व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन सांगते समक्ष इन कॅमेरा, स्वतःच्या लेखी हातानं निवेदन लिहिते, देते. ही घटना पहाटे 5:30 आणि पुन्हा 6:15 त्याच पद्धतीचा दुसरा गुन्हा हा दाखल केला जातो आणि तो अपहरण करून खून करणे अशा पद्धतीचा गुन्हा हा दाखल केला गेला. आणि जे आमचे सदस्य होते त्या सदस्यांना मतदानापासून जाणीवपूर्वक प्रशासनाला आणि पोलिसी बळाचा वापर करून आमच्या लोकांना मतदान करू दिलं नाही. हा लोकशाहीचा घा घोटण्याचा प्रकार आहे. ते आज या जिल्ह्यामध्ये घडलं आणि मला खात्री आहे हा जिल्हा, या जिल्ह्यानं देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता योगदान दिले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या अनेकांनी बलिदान दिलं आणि या राज्याचं सुद्धा नवमहाराष्ट्र निर्माण करण्याकरता सुद्धा या जिल्ह्यातल्या नेत्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि अशा जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडणं हे निश्चितपणानं दुर्दैवी आहे. काल अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, काल आमच्या सदस्यांना म्हणजे महिला सदस्यांना उचलण्याकरता 10 गाड्या पोलिसांच्या आल्या होत्या. महाबळेश्वरला आम्ही सदस्य ठेवले होते 10 गाड्या, त्यात काही महिला कॉन्स्टेबल, पोलीस म्हणजे जेंट्स, अशा 10 गाड्या पोलिसांच्या आल्या आणि अक्षरशः आमच्या प्रत्येक सदस्याच्या रूम की ते जे त्यांना सदस्य हवे होते ते सदस्य हुडकण्याकरता प्रत्येक आमच्या भगिनींच्या रूम सुद्धा पोलिसांनी चेक केल्या. म्हणजे इतका घृणास्पद प्रकार हा या मंडळींनी करण्याचं पाप या निमित्तानं केलेलं आहे. मला खात्री आहे भविष्यामध्ये या जिल्ह्यातली जनता त्यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमचा पराभव आज मानतच नाही. अरे हा तुम्ही प्रशासनाला पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा लोकशाहीने जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता तो कौल
तुम्ही पायदळी तोडवला आणि तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दांडग्याव्यानं प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आज कारभार केलेला आहे. त्याचं प्रायश्चित्त भविष्यामध्ये तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न विचार. त्यांना काल रात्री घरातून नेण्यात आलं आणि त्यांच्यावर दबाव असा टाकण्यात आला होता की तुम्ही कंप्लेंट करा आणि तक्रार नोंदवा. आणि विशेषतः ती तक्रार नोंदवायला त्यांच्या घरी पोलीस निरीक्षकाला नेलं होतं. त्यांनी सांगितलं मी पोलीस स्टेशनला तक्रार करेल. त्यांनी सांगितलं माझा मुलगा गेलेला नाही, तो स्वतःहून गेलेला आहे, मला तक्रार करायची नाही. तशीच केस दुसऱ्या एका सदस्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच केलं की ऋतुजा शिंदे यांच्यावर सुद्धा अशा प्रकारची पोलिसांना तक्रार करायला लावली खोटी. आणि पोलीस तक्रार करायला नेतात, ते स्वतःहून नाही म्हटलं तर किती पोलिसांनी खोट्या कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला. मगाशी आबा म्हणाले रात्रीची सगळीकडे कुठे कुठे आपल्याला तक्रार करून घेता येईल, कशी कारवाई करता येईल याचे प्रयत्न केले, त्यातही ते यशस्वी झाले नाही. आणि मगाशी संजूराजांनी आम्ही सगळ्यांनी बोललो एवढं होऊन सुद्धा आमच्या एकही सदस्य हल्ला नाही. एकही सदस्य हल्ला नाही. 33ची बेरीज ही 33चीच होती, फक्त एकही सदस्य हल्ला नाही. दुर्दैव आहे. आमचा पराभव लोकांनी नाही केला, सदस्यांनी नाही, आमचा पराभव या प्रशासनाने केला. हे गुन्हे आजच्या आज दाखल करणार का तुम्ही? आणि तुमचे जे सदस्य आहेत ते एसपी ऑफिसच्या समोर ठाण मांडून बसतील का की एसपींचा राजीनामा एसपींना तात्काळ निलंबित करावं? नुसत्या सदस्यांनी रस्त्यावर बसून एसपींच्या समोर उपयोग नाही. हा प्रश्न राज्याच्या प्रमुखांसमोर मांडला पाहिजे. राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री आहेत. म्हणून मी आणि आबांनी ठरवलेलं आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा विषय पहिला आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे, मी शिंदे साहेबांकडे मांडेन, आबाताई वहिनी साहेबांच्याकडे मांडतील आणि मग आम्ही तो मुख्यमंत्र्यांकडे मांडू. नंबर 1. आणि गुन्हा दाखल करायला मस्त आम्ही जाऊ. पोलिसांना खोटे गुन्हे दाखल करायची सवय लागली, त्यामुळे खरा गुन्हा दाखल करून पोलीस घेणार नाहीत. त्यामुळं आम्ही न्यायालयात दाद मांडू. आम्ही न्यायालयाकडे वस्तुस्थिती मांडू. न्यायालयाच्या आदेशानं मग पोलिसांना न्यायालयाचा आदेश डावलू शकत नाहीत. काय सांगता येत नाही. सातारची एस पी ते सुद्धा करतील. आज त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे सातारची एस पीना केवळ वरनं फोन आला एक की त्यांना आबाळ 2 बोटं ठेकणं वाटतं. असं त्या तुषार जोशींच्या कामाची पद्धत आहे. मग आजपर्यंत त्यांना चांगलं समजत होतो, पण जालन्यातनं त्यांना का काढलं मनोज जरांगे पाटलांच्या केसमध्ये. आता ते सगळ्या जुन्या प्रकरणाची माहिती मला माहिती आहे सगळी, पण मी आतापर्यंत आपला गप्प होतो. पण आता तीसुद्धा माहिती सगळी काढून आणावी लागेल किंवा काढू आम्ही. तर ठीक आहे, आम्ही न्यायालयामध्ये ह्याची दाद मागू. सहकारी तुमचे आमदार आहेत महेशने, त्यांचे सदस्य महेश हां काय झालं? कोण आमदार ते सदस्य आहेत ते हो तुमच्यावर होते का? नाही नव्हते. आमचे ते 2 सदस्य गैरहजर होते. त्यांना नाही आमच्या बैठकीला गैरहजर होते. आमच्या बैठकीला त्यांना काल बैठकीचं नोटीस दिलेलं होतं. नोटीस त्यांनी स्वीकारलं होतं. त्याप्रमाणे त्यांना सकाळी 10 वाजता सातारला लेकव्यू हॉटेलमध्ये बैठकीला बोलवलं होतं. ते बैठकीला आले नाहीत. त्यांच्या ईमेलवर, त्यांच्या व्हॉट्सअपवर, त्यांच्या फोनवर त्यांना बैठकीचं नोटीस प्राप्त झाले. अधिक त्यांना व्हीपसुद्धा बजावण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्हाला ज्या काय बाबी पक्ष म्हणून करायच्या होत्या त्या आम्ही केलेल्या. तरीसुद्धा ते 2 सदस्य गैरहजर राहिलेले. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया लगेच चालू केली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत, तर त्यांचा याच्यामध्ये काय हस्तक्षेप आहे का या सर्व प्रकरणात? आता आपल्याला समजलं पाहिजे ना हे कुणाच्या सांगण्यावर नव्हतं. तो प्रश्न मला विचारा जरा की गृह खातं ज्यावेळेला चालतं सरकारमध्ये हे आहे, परंतु 100% वरच्या असलेल्या हस्तक्षेपामुळे हा सर्व प्रकार झालेला आहे. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि ते सत्य आहे, ते सत्य आहे. जिल्ह्यात अशा अनेक प्रकरणं घडलेली आहेत की ज्याच्यामुळे पोलिसांनी एक तर्फी निकाल लागलाय, त्याच्याबद्दल मी तुम्ही आवाज उठवणार का? गेल्या आठवड्याभर आम्ही सभागृहात आवाजच उठवतो, आता पुढे सुद्धा उठवणार आहोत. त्याचा शेवट कसा असेल सांगायचं नसतं. शिवसेना मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगतोय. शिवसेनेच्या पद्धतीनं योग्य वेळ येण्याची वाट बघत असते. योग्य वेळ आली की आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कसा कार्यक्रम टांगापलटी करायचा केला जातो हे करून दाखवलेला आहे. त्यामुळे ठीक आहे. कसं आहे,
एका लुगड्यानं कुणी म्हातारा होत नाही. मी डोंगरी भागातनं आलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळं कदाचित तुम्हाला ही नवीन वाटेल माझं काहीतरी बोलणं, पण एका लुगड्यानं कुणी म्हातारा होत नाही. ठीक आहे, आज त्यांचे दिवस आहेत, हे दिवस बदलतील ना, बघू त्यावेळी. मग काय बोलले? मंत्र्यांना अहमपणा आलेला, आम्ही वारंवार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही, आम्हाला टाळलं. तर आम्हाला आता अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला सकाळपर्यंत, असं देखील आरोप शिवेंद्रराजेंनी केला. काय संबंध अंधारात ठेवायचा? आणि आमपणा म्हणाल तर किती वेळा मी नगरपालिकेच्या निवडणुकीला बोलवलं, महायुती म्हणून चर्चा करायला बोलवलं का नाही? तुम्ही आहे ना साक्षीदार पत्रकार मंडळी, किती वेळा जिल्हा परिषदेच्या वेळी बोलवलं चर्चेला या म्हणून. म्हणजे 2 वेळा मी स्वतः पालकमंत्री म्हणून पुढाकार घेतला, त्यावेळी तुमचा आमपणा नव्हता का? त्याचं उत्तर द्या बरं मला. आणि आता तुम्ही म्हणताय आमपणा कसला? आम्ही काय कृतीतनं करून दाखवले? काहीच नाही. आम्ही काय म्हणलं पहिल्यापासून, आम्ही ट्रिपल अलायन्स केलेला आहे. आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि शिवसेना निवडणुकीच्या आधीचा आमचा ट्रिपल अलायन्स आहे, आणि आम्ही त्या ट्रिपल अलायन्स प्रमाणे जाणार आहोत पुढं. आमचं बहुमत आहे, ह्यात कसला आमपणा नाही. पण त्यांनी आता निवडणूक लोकशाहीने जिंकले का? त्यांना विचारायला पाहिजे नव्हतं ना. आमपणा आणला म्हणून हुकुमशाहीने निवडणूक जिंकतो आपण. आम्ही मगाशी सांगितलं ना, ज्या बाबी सकाळपासून घडल्यात त्या सगळ्या सिक्वेन्स वाईज आम्ही आमच्या नेत्यांच्या कानावर घालणार आहोत. आमच्या नेत्यांना एक कसं घडलं, काय काय घडलं, कसं घडलं. आणि हे आत्ताच नाही, फलटण सभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा 8 सदस्य होते, त्यावेळी सुद्धा असाच एक खोटा गुन्हा दाखल केला. असाच खोटा दाखल गुन्हा करून 500 पोलीस उभं करून त्या सदस्याला तिथनं उचलायचं नियोजन केलं. हे म्हणजे काय नवीन नाही ना, मी म्हणतोय ना, हे सातारचे पोलीस मी कालपर्यंत त्यांना सुसंस्कृत आणि सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. मी त्या खात्याचा 2.5 वर्ष राज्यमंत्री होतो, मला पोलिसांची काम करण्याची पद्धत चांगली माहिती आहे. पण साताऱ्यासारखे पोलीस आज जे वागले, तुषार दुशींचे पोलीस, हे तुम्हाला महाराष्ट्राच्या पाठीवर कुठेही उदाहरण बघायला मिळणार नाही. त्यामुळं आम्ही या सगळ्या बाबी योग्य व्यासपीठावर योग्य न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही मांडू. आणि तुम्हाला ऐका, 1 मिनटं सांगतो, ते 100% कायदेशीर त्यांच्यावर आम्ही त्याप्रमाणे प्रक्रिया चालू करू. पण हे सगळं करत असताना शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्रवादी दोन्ही असतील, शिवसेना शिंदे गट आहे आणि काँग्रेसचा सुद्धा एक सदस्य आणि आमचा शेतकरी संघटनेचा पदाधिकारी संघटनेचा सदस्य, हे सुद्धा आमच्यावर ठाम राहिले. आणि भाजप विरुद्ध सगळे प्रामाणिक राहिले, त्यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न झाला, पण ते प्रामाणिक राहिले, जनतेबरोबर राहिले, त्यांचा सुद्धा आभार मानतो. अगदी बरोबर शिंदे साहेब म्हटले तसं श्री नामदेव पाटील आणि वारुंजी गटातल्या सदस्य आणि आमचे हे शेळके साहेब, राजू शेळके, या सगळ्यांनी सुद्धा जी पहिल्यांदा ठरवलं होतं की आपण एकत्र ट्रिपल अलायन्स केलेला आहे, त्यांनी कसलाही त्यांच्यावरती दबाव आला, काही जरी झालं तरी या दोन्ही मित्रपक्षांचे सुद्धा आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि ऐका, ती माहिती आहे का, एका आमच्या सदस्याला 500 कोटीची कामं आणि 5 कोटी, आज त्यांना 10 कोटी आणि तुम्हाला हे पद देतो, त्यांनी सांगितलं 100 कोटी देतो तरी मी हलणार नाही. म्हणजे अशा प्रकारच्या निवडणुका प्रक्रिया सध्या चालू आहेत आणि मला वाटतं की ही खरी लोकशाही आहे. शिवसेना कारवाई केसेस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही चालू आहेत, मग जिल्हा परिषदेसंदर्भात तसा न्याय तुम्हाला मिळेल असं वाटतं? एक समजून घ्या, 3 वर्ष नाही तुम्ही एक समजून घ्या, शिवसेना फुटली नाही. शिवसेना नाव कोणाकडे आहे? धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे आहे? त्याच्याच केसेस आजही केसेस न्यायालयीन प्रक्रिया आज दाखल केली, उद्या निर्णय होत नाही हो साहेब. ह्या बाबतीत तुम्ही फुटलीचा शब्द वापरला, मूळ शिवसेना आमची आहे. आम्हाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगानं ज्या घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटना लिहिली, त्या घटनेनं ज्यांना अधिकार दिलाय त्या केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिलाय. अजून माननीय न्यायालयानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. तारखा पडत राहतात. आमची तयारी आहे न्यायालयासोबत बाजू मांडायची. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यांना सुद्धा पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही फुटलेलो नाही, आम्ही मूळ शिवसेना. निवडणूक आयोगानं तो जो निकाल दिलाय त्याच्याबद्दल त्याच्यावरच आक्षेप आहे.
त्याच्याबद्दलच्याच केस सुप्रीम पण कोर्टामध्ये चालू दे ना. हे बघा, तो विषय नाही, हा प्रक्रिया जी आजचा आहे विषय नाही. आजच्या प्रक्रियेमध्ये आणि आम्हाला एक मिनिट, आम्हाला शिवसेना आम्ही असल्यामुळं आम्हाला दुसऱ्या कोणी व्हीप बजवायचा प्रश्नच नाही ना. आम्हाला व्हीप आमचाच आहे, आम्हाला व्हीप आमच्याच मुख्य नेत्यांचा आहे. त्यामुळे कुठं व्हीप मोड, इथं कसं व्हीप मोडलाय, इथं 2 सदस्य जे शिवसेनेचे आहेत त्यांना व्हीप बजवायचा अधिकार पक्षानं मला दिला होता उपनेते म्हणून. मी त्यांना व्हीप बजावलेला आहे. त्या व्हीपची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही, व्हीपचं पालन त्यांनी केलेलं नाही. उघड त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. त्यामुळं आम्ही त्याच्याप्रमाणे पुढे डिस्क्वालिफिकेशन त्यांचं करणार. माझा मुद्दा एवढाच आहे की अपात्रतेच्या संदर्भातला केसचा निकाल 3 वर्ष लागत नाहीये. आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला, तर जिल्हा परिषद सदस्यांच्या संदर्भातला अपात्रतेचा निर्णय तुम्हाला कधीपर्यंत लागेल असं वाटतं? मग आमचा प्रयत्न राहील लवकर लागावा. आम्ही तसा प्रयत्न करू. आम्ही स्ट्रॉंग एव्हिडन्स कोर्टापुढे मांडू, मान्य न्यायालयापुढे. येस, आमदार पहिल्यापासून बैठकीला तुमचे शिंदे सेनेचे होते कोरेगावचे, आणि ऐन वेळेला आज निवडणुकी होती त्यावेळी ते गायब झाले किंवा जे काही प्रकार झाला सगळ्यांना माहिती, तर त्यांना पक्षाकडून जाब विचारला जाणार. तो अधिकार माझा नाही. पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांचा आहे. मी मागाशी सांगितलं ना आपल्याला, राईट पहिल्या वेळेपासून निकाल लागल्यापासून आतापर्यंत काय काय घडत गेलं, सिक्वेन्स कसा आहे, हा सगळा मुद्देसूद मान्य शिंदे साहेबांच्या पुढे मी मांडणार आहे. ते पक्षाचे मुख्य नेते आहेत, ते याच्यावर निर्णय घेतील. ओके, थँक्यू. सभागृहामध्ये आम्ही ठाम विरोधी पक्षाची भूमिका घेऊ. जिथं जिथं हे लोक चुकतील तिथं तिथं ठाम त्यांना विरोध करू आणि त्यांच्या सगळ्या मनमानी कारभाराला आमची युती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची, ही अशा पद्धतीनं कुठलाही मनमानी कारभार जिल्हा परिषदमध्ये चालू देणार नाही. मान्य आबा असतील, मी असेन, संजूबाबा असतील, आम्ही सगळ्यांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. आबा आणि मी अधिवेशनासनं, शिंदेसाहेब आम्ही अधिवेशनासनं आलो की सगळ्या सदस्यांना एक दिवस आम्ही बोलवणार आहे, कामकाजाच्या सूचना त्यांना देणार आहे आणि निश्चितपणे आमचे सदस्य जे चुकीचं काम होईल ते रोखायचा प्रयत्न करतील आणि चांगलं काम जिल्ह्यात व्हावं, त्यांच्या मतदारसंघात व्हावं सदस्यांच्या, याच्यासाठी आमचे सदस्य निश्चितपणे भूमिका घेतील. आणि आपल्याला असं वाटत असेल की आता हे सदस्य विरोधी पक्षात आहेत, यांना जिल्हा परिषदमधून निधी मिळणार नाही, पालकमंत्री शंभूराज देसाई त्यांना निधी द्यायला खंबीर आहे. आमच्या सदस्यांना निधी कमी करू दिला जाणार नाही. अधिवेशन झाले, तुषार दोषींचा काय प्रश्न तो होईल का? मंत्र्यांना उपस्थित करता येत नाही ना, मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं. आम्ही गेला सुस्तोवर बोलतोय विधानसभेत, हो, पण त्याला यांना माहिती आहे, पण त्याला पाठीशी मी ऐकतोय ते काय घालण्यानंतर काय बोलणार. पण तरी पण हा विषय सोमवारी आम्ही सभागृहात काढणार. आणि तुम्ही प्रश्न विचारला तसा, ह्या घटनेमुळे कधी नव्हती आमची एकतेची मजबूत फळी झालेली आहे. आमच्या महिला सदस्य किती आक्रमक होत्या आतमध्ये, त्यांनाच विचारलं तुम्हाला सांगते. चलो वाइंड अप. भाऊ, बाबा आणि अतुल बाबा तुमचं नाव घेऊन सांगितलं होतं, काय सांगाल तुम्ही? खरंच ठरलं ना बाकी आणि शेवटी आम्हाला ताकद देणारे ते आहेत आणि त्यांची मनापासून इच्छा होती की आज म्हणजे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे 27 जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या याच्यावर निवडून आले. सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि त्यामुळे भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे ही साहेबांची मनापासूनची इच्छा होती आणि ती सर्व सदस्यांनी मिळून खरी करून दाखवली. बाबा, संख्याबळ नसतानाही नेमकी जादू काय चालली, काय केली तुम्ही जादू? जादव भाजपचीच आहे ना. तुमचा रोल आणि भाऊचा रोल महत्वाचा आहे त्यामध्ये. तुम्ही काल बोलला होता की 10 तास शिल्लक आहे. सूचना आम्ही 10 तासामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या? 10 तास शिल्लक आहे, तुमच्याकडे संख्याबळ नव्हतं, जिल्हा परिषद अध्यक्ष तुमचं होईल असं कुणालाच वाटत नव्हतं. आम्हाला वाटत होतं संख्याबळ नाही असं तुमचं मत आणि तुमच्यासोबत आमच्या समोरच्या लोकांचं मत. संख्याबळ आमच्याकडे पहिल्या दिवसापासून होतं आणि देवभरशी निकाल लागल्यानंतर पहिली बैठक आमची झाली. त्या दिवशी सांगितलं होतं की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल आणि त्या शब्दापासून कधीही आम्ही मागे गेलो नव्हतो. काल तुम्ही पुन्हा प्रश्न विचारला म्हणून मी प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही तासात तुम्हाला मिळेल एवढंच सांगितलं. पालकमंत्री म्हणतायत की नैतिक विजय खरा आमचाच आहे, नैतिक विजय आमचाच आहे. सुरुवात भाजपने केली, शेवट आम्ही वापर केला. भारतीय जनता पार्टीवरती थेट आरोप केला गेलेला आहे, पालकमंत्र्यांनी केलेला आहे. आपण
या जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून येऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ कोण करत होतं? पोलीस असताना शिवीगाळ कोणी केली? येथल्या कार्यकर्त्याला दमबाजी करून केली? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड असताना इथं काय काम होतं? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न उत्तरं दिली पाहिजेत ना. ठीक आहे, आता काय घडलं, काय झालं, काय नाही झालं याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. भारतीय जनता पक्षासोबत बहुमत होतं, तुमच्यासोबत असतं, आम्ही स्वीकारलं ना. अनेक वेळा आपण ह्या भूमिका मांडल्या आणि मला एक समजत नाही आहे, गेल्या 45 दिवसापासून सदस्य घेऊन तुम्ही बाहेर फिरत होता, तरी पण सदस्यांचा विश्वास तुमच्यावर का नव्हता? याचं उत्तर आम्ही नाही द्याल, तुम्ही द्यायचं उत्तर. तुमची नैतिकता जिंकली असेल तर ती तुम्हाला लकलाभ आहे. हे अचानकपणे तुमच्याकडनं गुन्हा दाखल केला गेला आणि 2 सदस्यांना, राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अचानकपणे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उचललं गेलं. तर ही नैतिकता कुठं आहे असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मुळात आपण जो प्रश्न विचारताना पण या केसच्या संदर्भातली माहिती आपण घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या मुलानं केस केली, तोही राष्ट्रवादीचा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल करण्यामध्ये आमचा काय रोल आहे? तो राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारा विषय आहे. पोलीस यंत्रणेचा वापर का? गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस त्याचं काम करतील, पण गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्याच लोकांनी. त्यांचं असं मत आहे, सदस्य राष्ट्रवादीचाच आहे, समजून घ्या. मग त्यांनी मत कुणाला दिलं? आम्हाला दिलं का? मला एक समजत नाही तुमचं की हा त्यांचा अंतर्गत वादाचा विषय आहे ना. शिवसेनेचं राष्ट्रवादीचं नेत्यांनी वर किती सांगितलं, खाली सदस्यामध्ये एकमत कधीच नव्हतं. तिथं ते त्यांच्यामध्ये जो असंतोष होता आपण सगळेजण बघताय, त्याचाच परिणाम आज आपण बघताय. तेव्हा आज जिंकलो की आम्ही आणि हारलो की दुसऱ्याला दोष द्यायचा, आता हे मला वाटतं तितकंसं योग्य नाही. या ठिकाणी प्रियाताई शिंदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यात, मोठ्या मनानं मान्य करावं. राजू भैया आमचे उपाध्यक्ष झाले, मोठ्या मनानं मान्य करा आणि झालेला पराभव स्वीकारा आणि आत्मपरीक्षा. तुम्ही या जिल्हा परिषद सदस्य होता. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा आमचा पराभव झाला मोठ्या मनाने स्वीकारला. तुम्ही या जिल्हा परिषद सदस्य होता, होता, दोष नाही दिला. जिल्हा परिषदेचे ह्या सदस्य होता, पण जे काय आज काय घडलेलं आहे जिल्हा परिषद, हे कधीच घडलेलं नाही, कधीच घडलेलं नाही. बिलकुल हे आपण म्हणता घडलं नाही ते वास्तव आहे, पण एक तुम्हाला सांगतो, जो घडलं नाही हे वास्तव आहे, पण हे घडवणारे कोण? आजपर्यंत कधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीमध्ये पालकमंत्री जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीला आले होते कधी? इथं आल्यानंतर कुठल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केलेली नव्हती. इथं आल्यानंतर त्याचे व्हिडिओ आहेत की नाही तुमच्याकडे? आपण ते एकदा तपासून बघा. पोलिसांनी आज पत्रकारांना येऊनच दिलं पोलिसांना कुठल्या भाषेत शिवीगाळ झाली किंवा काय झालं सगळं, मग आज काय घडलं ते पत्रकारांना माहिती आहे ना सगळं. त्यांनी काहीतरी बोलणार होता आता या विषयावर. बीपी वाढला, जखम झाली, खोटा होता का सर? बघा, जखम कशी कुठनं झाली आम्हाला माहिती आहे. आम्ही तर काही जखमी कोणाला केलं नाही. आम्ही आपलं आता शेवटी बाकी जी लोक आलीत म्हटल्यावर आमची जी काही कार्यक्रम म्हणजे सदस्य आहेत त्यांना एक मॉरल सपोर्ट द्यायला येणं भाग होतं. त्याचा उल्लेख गोरे साहेबांनी केला की कोण नुसतं सदस्य आले असते तर इथं कोणच आलं नसतं. ते म्हणले मी पालकमंत्री असताना मला 20 पोलिसांनी उचललं, हे केलं. तर मग ह्याला आम्ही काय करणार? पोलीस आमचा पोलिसाचा आहे. बैठकीमध्ये हा विषय उपस्थित करणार आहे आणि सुरुवात राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा गंभीर विषय घडलेला आहे. याचे पडसाद उमटतील, याचे येणाऱ्या काळात फार मोठे पडसाद उमटतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा आम्ही विषय उचलणार आहे, आम्ही दोघं जण म्हणजे मकरंद दावा आणि शंभूराज देसाई. ते पुढे जाऊन असंही म्हणालेत की सुरुवात भाजपने केली, शेवट आम्ही करणार. चालेल बाबा, त्यांना सुरुवात कुणी केली, कोणी करेल हे येणारा काळ ठरेल. आज कोणी त्या वृत्तीत बोलण्याची आवश्यकता नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय होईल तो विषय येथल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीतला नाही आहे. मंत्रिमंडळामध्ये ज्या काही चर्चा होतील त्या चर्चेला त्या ठिकाणी उत्तरं मिळतील. आज आपण जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या प्रियाताई झालेल्या आहेत, याचा आनंद उत्सव साजरा करूया. राजू भैयाला मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी एक प्रशासनावरती पण आरोप केला की प्रशासनाला टोटल तुम्ही हँडल केलं, मग पालकमंत्र्यांचं प्रशासन ऐकत नाही, मग काय हा प्रकार काय नेमका? मला एक कळत नाही प्रशासनाचा वापर कोण करतं, प्रशासनाला कायदेशीर बेकायदेशीर काम कोण सांगतं आणि प्रशासन कसं राबवून घ्यायचं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या जिल्ह्यामधनं आहे.
मी सांगायची आवश्यकता नाही. आणि मला वाटतं एक बोट समोर दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात, याचा विचार केला पाहिजे. मी आजही सांगतो ही निवडणूक संपलेली आहे. आम्ही माहितीचे घटक पक्ष आहोत, आम्ही सोबत आहोत. विजय झाला झेडपीचा अध्यक्ष असलेले उपाध्यक्ष तुमचे निवडून आलेले आहेत. मात्र शंभूराज देसाईंनी असा आरोप केला की लोकशाहीचा गळा घोटून हे सगळं तुम्ही भाजपनं सत्ता मिळवली. असं काय नाही. आता आम्ही आमच्याबरोबर सदस्य होते आणि त्या सदस्यांनी आम्हाला साथ दिली. त्याच्यातनं शेवटी मतदान होऊन झालंय. याच्यात काही कुठं काही वेगळं झालेलं नाही. आणि सदस्यांनी साथ दिली म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष उपाध्यक्ष झाले. पण पोलीस यंत्रणेला असेल, प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून हे सगळं तुम्ही केलंय अशा पद्धतीचा आरोप केला. शेवटी पोलिसांचं जे काही काम असेल पोलिसांनी करावं, त्यांनी केलं. त्यांच्याकडे जे काही समजा काही तक्रारी वगैरे असतील त्या पोलिसांचा विषय. आता पोलिसांच्या ह्याच्यात आम्ही काय पोलिसांना आदेश देत नाही किंवा आम्ही काय पोलिसांना हे करत नाही. आता त्यांच्याकडे जे काही कंप्लेंट दाखल झाल्या असतील किंवा काय जे काही त्यांनी कार्यवाही केली असेल पोलिसांनी केली, तर आमचं काय ते जखमी झाले, हाताला लागलं, त्यांच्या रक्त पण आलं. तिथं आता वर काय झालं म्हणजे त्यांचं जे काही आम्ही काही तिथं वरच्या ह्याच्यामध्ये नव्हतो. आणि आता नेमकं कसं कुणाला लागलं हे काय वर तरी काय आम्हाला काय तिथं दिसलं नाही, कारण आम्ही फार लांब होतो. तुमच्याकडनं कामेश कांबळेला धक्काबुक्की केली आहे, त्याला धक्काबुक्की झाली आणि त्यामुळंच कामेश कांबळेनं जबरदस्ती करून कामेश कांबळेला मत द्यायला लावलं भाजपनं, असा आरोप पालकमंत्र्यांनी केला. जबरदस्ती कसं आज म्हणजे मतदानाच्या ठिकाणी तर हे सगळे सदस्यच गेले होते ना. मी तर कुठं नव्हतो तिथं. आम्ही काय मतदानाच्या इथे गेलो नव्हतो. त्यामुळे जबरदस्तीचा विषय तो होता. तिथं त्याच्यात त्यानं विचार करून मतदान केलं. चांगल्या पक्षाला चांगल्या याच्याबरोबर राहण्याची त्याची भूमिका आहे अशा यानं त्यानं मतदान केलं. पोलिसांनी भाजपचं घरगडी म्हणून काम केलंय आताच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या, असा त्यांचा आरोप आहे पालकमंत्र्यांचा. म्हणजे आता मग आम्ही असं म्हणायचं का की ही यंत्रणा जर उलट काय तर झालं असतं तर मग हे पोलीस त्यांचे घरगडी होते. आता मी पोलिसांकडं जे काही तक्रारी वगैरे आल्या त्याच्यावर पोलिसांनी जी कार्यवाही केली तो त्यांचा विषय आहे. आम्ही त्याच्यामध्ये कुठं सहभागी आहे किंवा आम्ही पोलीस काय गाडीतनं आमच्या घेऊन आलो आणि त्यांना आणि 33 आमचा आकडा झालाच होता. ते संख्याबळ बघता त्यांच्याकडे संख्याबळ जास्त होतं, बीजेपीकडे नाही होतं. त्यांना सांभाळता त्यांना विश्वास देता आला नाही त्यांच्या लोकांना असं म्हणावं. पण थोडं त्याला एक वेगळी किनार लागलेली आहे. म्हणजे शिवसेना दुखवली गेलेली आहे, राष्ट्रवादी दुखवली गेलेली आहे. महायुतीचं तुम्ही एकत्र आहात राज्यात, पण असं असताना सुद्धा झेडपीला इथल्या सातारा जिल्हा परिषदेवरून जो वाद झाला किंवा नाट्यमय ज्या घटना झाल्या त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मुळातच आपण पाहिलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष वेगळा, शिवसेना वेगळी लढली, राष्ट्रवादीची वेगळी लढली, काय म्हणतात त्यांची युती होती मला माहिती नाही. परंतु भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर 27 जागा निवडलेल्या होत्या. एक आमचा सहयोगी सदस्य आमच्या विचाराचा सदस्य होता. 28 जागा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष राज्यात आहे, देशात आहे, जिल्ह्यातला जिल्हा परिषदेचा सगळ्यात मोठा पक्ष होता. पहिल्या दिवसापासून आमची भूमिका हीच होती की भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होणं. तेव्हा महायुती म्हणून हे सगळे एकत्र यावे अशी आमची भावना होती. परंतु निकाल लागल्यानंतर काही लोकांना अहम होता, काही लोकांनी आमची चेष्टा करायला होती, काही लोकांनी आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं हसण्याचा प्रयत्न. मला आधीचं काही बोलायचं त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो, हा जिल्हा स्तरावरचा विषय होता. राज्यामध्ये आमची माहिती आहे, आम्ही शोधतो. पण इथं पोलीस यंत्रणेचा असेल किंवा प्रशासनाचा वापर करण्यात आला असा आरोप शंभूराज देसाईंनी केलाय, मकरंद पाटलांनी केलाय. याच्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ते बोलणार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक असताना चालू असताना ज्या पद्धतीनं मंत्र्यांची शिबिराळ चालू होती, ज्या पद्धतीनं पोलिसांना शिबिराळ केली गेली, ज्या पद्धतीनं लोकांच्यावर अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने शिबिराळ केली, ते कुठल्या नाही व्यवस्थित बसतं. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेला वेटीला धरण्याचं काम कोण करतं हे बोलण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. इथं काय परिस्थिती आहे, लहान लहान मुलांना माहिती आहे कोण कोणाला वेटीला धरतं, याच्यावर मी बोलणार नाही. वेळ आल्यावर त्या गोष्टी होते. पण माझं म्हणणं आहे की प्रशासनानं प्रशासनाचं काम केलंय, पोलिसांनी पोलिसांचं काम केलं. तेव्हा काय झालं
आता तुम्ही कंप्लेंटचा विषय सांगता, सदस्य राष्ट्रवादीचा, मुलगा राष्ट्रवादीचा, कंप्लेंट कोणी केली, आमचा काय संबंध? तेव्हा विषय त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये झालेला तो विषय आहे, आमचा त्या व्यवस्थेचा काही संबंध नाही. आता सुरुवात ही भाजपनं केली आहे, त्यामुळे आता शेवट हा राष्ट्रवादी आणि शिवसेना करेल असं पालकमंत्र्यांनी एक इशारा दिला आहे. आता ती खूप मोठे माणसं आहेत, त्यांच्यावर बोलण्यात माझी उंची नाही आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लोकांचा आम्हाला घोषणा देणं, आमचा वाचण्याचा अधिकार आहे. आधीचं बोलणं उचित नाही त्यांच्या. शिवेंद्रराजेंकडनं कामेश कांबळे म्हणून एक जो सदस्य आहे त्याला धक्काबुक्की झाल्याचा पण आरोप केला आहे आता. मला एक समजत नाही आहे की सुरेंद्र महाराजांनी मला धक्का मग कामेश कांबळे असतील किंवा अन्य काही सदस्य असतील यांनी स्वतःहून मतदान केलं. जर आता एवढं सगळं असतं, गुन्हा दाखल झाल्यानंतर बापू शिंदेनी मतदान कोणाला केलं? त्यामुळे ज्याचा त्याचा अधिकार आहे. आज जेव्हा अगदी बाहेर काय झालं, जेव्हा आज हाऊसमध्ये गेले, सभागृहात गेले, तेव्हा कुणाचा दबाव होता, कुणाचा विषय होता, काय विषय होता? उगाच आपल्याला झाकण्यासाठी कुणावर तरी काहीतरी बोलायचं, अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. आम्ही तर कायम सातत्याने आदरणीय सुरेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे. त्याला बोलायचं नाही, तुला दमदम कारण काय, तो हृदयापासूनच त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामध्ये काही शंका वाटते का? काय झालं, काय नेमकं झालं? काही नाही, एकदम हे झालं. मला पोलिसांनी थोडं अटक करून महाबळेश्वरला घेऊन गेले. महाबळेश्वर मध्ये आमचं मेडिकल केलं, तिथं अनफिट झाल्यामुळे तर सिव्हिलला घेऊन आले. आम्हाला लोकशाही पद्धतीने मतदान करून दिलं नाही. आमच्या खोट्या अपहरणाचे गुन्हे दाखल केले. आमच्या पोलिस खोटे अपहरणाचे गुन्हे खोटे काही केलं नाही. आमच्यावर असलेल्या माणसाचं अपहरण केलं असं दाखल. ओके. तुमची काय पुढे पाठवले तुमचे? आज काय झालं होतं? अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून मला महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेलं. मारहाण झाली का तुम्हाला? अमानुषपणे मारहाण झाली. कुणाकडनं झाली? पोलीस प्रशासन, खाजगी देशातले पोलीस. चला तर बाकी प्लीज मला घेऊन स्वतः पालकमंत्रीवर जात होते. पालकमंत्र्यांना सुद्धा चला प्लीज पालकमंत्र्यांचं रक्त माझ्या शर्टाला लागलं. म्हणजे अशा पद्धतीनं अमानुषपणे कृत्य आज लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, लोकशाहीची हत्या करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात झालेलं आहे. खूप मोठं म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 22 सदस्य आणि सेनेचे 15 असे 37ची मेजॉरिटी होती. आमचे 2 फोडले, राष्ट्रवादीचे आणि सेनेचे 2 फोडले. आमची 33ची मेजॉरिटी झाली. त्या 33च्या आमचेच बापूसाहेब शिंदे व्हायचे. ते बापूसाहेब शिंदे रोज आमच्या बरोबर आहेत. अगदी रोज उठल्यानं काल सकाळी सुद्धा त्यांच्या पाया पडलो गुढीपाडव्या दिवशी. आणि त्यांच्यावरच खोट्या पद्धतीचं त्यांचं अपहरण झालं, अशा पद्धतीची खोटी तक्रार दाखल केली आमच्यावर. आणि आम्हाला तिथनं मतदान केंद्राच्या बाहेरून, म्हणजे अगदी मतदान बाहेरनच, गेटवरनच, 4थ्या मजल्याच्या सभागृहाच्या बाहेरूनच आम्हाला ओढत नाही. मकरंदाबांना, पालकमंत्र्यांना सगळ्यांनाच ओढत नितीन काका आम्हाला हे करत होते की बाबा यांना मतदान करू दे. शिवाय म्हणजे कारण काहीतरी सांगितलं असेल की तुम्हाला? काही कारण सांगायचा विषय नाही. आम्हाला सांगितलं की बापूसाहेब शिंदे यांचं अपहरण झालंय. ते बापूसाहेब शिंदे काल 12 वाजता महाबळेश्वरच्या पोलीस स्टेशनवर गेले. तिथले सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. ते स्वतः जाऊन सांगतायत की माझं काय अपहरण वगैरे झालेलं नाही, मी तर महाबळेश्वरमध्येच आहे. त्याच्यानंतर बापूसाहेब शिंदेनी स्वतः वाईच्या डीवायएसपीच्या समोर जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जबाब दिला आणि सांगितलं की आदरणीय नितीन काका पण त्यांच्यावर गेले होते की मी अपहरण वगैरे काही झालेलं नाही, पण त्यानं काही करून
आम्हाला मतदान करून द्यायचं नव्हतं, काही करून आम्हाला अटक करायची होती आणि म्हणून अटक करून 4थ्या मजल्यावरनं आम्हाला अटक करून तिथून महाबळेश्वरला घेऊन गेले.